विशेष म्हणजे महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीतर्फे लोळगेताई उभा आहे, शिंदे शिवसेनेच्या मार्फत एक जण उभा आहे, काँग्रेसतर्फे उभा आहे. असं इथं चौरंगी लढत आहे. लाडक्या बहिणी सुद्धा देवाभाऊ आपला भाऊ समजून भाजपला मतदान करतील. पैठण जी नाथांची नगरी आहे, या नगरीमध्ये सध्या जर पाहिलं आपण तर आता निवडणुकीला चरस पाहायला मिळत आहे. स्वतः जर पाहिलं तर भाजपाचे माजी मंत्री जे भागवत कराड आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. साहेब, प्रत्येक तालुक्यात दौरा तुम्ही करत आहात. कशा पद्धतीची परिस्थिती तुम्ही आता सध्या पैठणमध्ये आलात, कशी परिस्थिती आहे? पैठण ही नाथाची नगरी आहे. पैठणला दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि पैठणचं महत्त्व जर काही असेल तर नाथ मंदिर आणि गोदावरी आणि त्याचबरोबर पैठणपासून काही अंतरावरती असलेलं आपेगाव जे माऊलींचं जन्मस्थळ आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैठणमध्ये अत्यंत चांगल्या उत्साहात वातावरण आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीतर्फे लोळगेताई उभा आहे, शिंदे शिवसेनेच्या मार्फत एक जण उभा आहे, काँग्रेसतर्फे उभा आहे. असं इथं चौरंगी लढत आहे. आणि मी आज पूर्ण आढावा घेतला. डॉक्टर्स कम्युनिटीमध्ये गेलो, वकील कम्युनिटीमध्ये गेलो, बिझनेस कम्युनिटीमध्ये गेलो आणि काही स्लम्समध्ये सुद्धा गेलो. तर एकंदरीत भारतीय जनता पार्टीला अत्यंत फेवरेबल वातावरण आहे. यापूर्वीचे नगराध्यक्ष सुरेश लोळगे यांनी केलेलं खूप काम चांगलं आहे. आणि त्याहीपेक्षा केंद्रामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सरकार आणि राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम हे पाहिलं तर लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरसेवक निवडून येतील ह्याची मला खात्री आहे. या निमित्तानं मी नाथांच्या चरणी प्रार्थनासुद्धा केलेली आहे की या ठिकाणी परत भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होऊ दे. काय म्हणून सगळं घातलं? हा, भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात पैठण शहर येऊ दे. आम्ही पैठण शहराचा परत एकदा चांगला तऱ्हेने विकास करू. म्हणजे विकास झालाय? विकास आणखी चांगला जो आहे तो आहे. बऱ्याच गोष्टी मला सांगता येतील. इथली जनतेची मागणी पैठणला रेल्वे पाहिजे, तर रेल्वे कोण देऊ शकेल? फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार, प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्व आहे. इथं फ्लोटिंग सोलारसारखं 10,000 कोटीचा प्रकल्प येतोय जो माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मंजूर केलेला आहे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणि हे जनता हुशार आहे, जनतेला माहीत आहे. म्हणून पैठणच्या विकासासाठी जनतेचा एक ठाम विश्वास आहे. आपण लागेल तर त्यांचं रिॲक्शन घेऊ शकता. कट सर, महत्त्वाचा प्रश्न हा आहे की बिहार असेल किंवा महाराष्ट्र असेल, लाडकी बहीण योजना जी आहे ही गेम चेंजर ठरलेली आहे. मात्र याच लाडकी बहीण योजनेवरनं आता श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे शिंदे गटामध्ये आणि भारतीय जनता पार्टी. नेमकं हे हायकोर्टाचं सध्याची परिस्थिती. लाडकी बहीण योजना या देशामध्ये कुणी आणली? मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रातले मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून लाडकी बहीण आणली. आणि त्यांच्याच माध्यमातून आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवाभाऊच्या नेतृत्वात ही योजना आलेली आहे. आणि लाडक्या बहिणीचा भाऊ देवाभाऊ ही आता अत्यंत लोकप्रिय घोषणा महाराष्ट्रात झालेली आहे. म्हणून मला खात्री आहे लाडक्या बहिणीसुद्धा देवाभाऊ आपला भाऊ समजून भाजपला मतदान करतील. पंकजाताईंनी सांगितलंय की ही संकल्पना जी होती ही मी आणलेली होती म्हणे पहिलं, कारण की मी याचा शब्द घेतला होता पंकजाताई म्हणाल्या. मात्र मग शिंदे सेनेनं फक्त तुमचं ऐकून हे घेतलेलं ते असे नाही, हा मी काही ऐकलेलं नाही, याच्यावर मी काही कॉमेंट करत नाही. बरं, दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की ह्याच प्रश्नावरून तुम्ही एक सांगितलं की आता जी गॅसची पाईपलाईन जी तुम्ही म्हणले की तुम्ही पुढं आणल्यानंतर सकाळी तुम्ही सांगितलं कुठपर्यंत येईल ती गॅसची पाईपलाईन? 20 डिसेंबरपर्यंत गॅस पाईपलाईनचं आम्ही उद्घाटन करायचं ठरवलं आहे. 1-2 ठिकाणचं त्यांचं NOC घ्यायची राहिलेली आहे. ती NOC मिळाली की आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहोत. बरं, गेल्या अनेक वर्षापासून त्याच्या मागं आहे तुम्ही आणि खूप दिवसापासून म्हणजे कोविड काळाच्यापासून अगोदरपासून तुम्ही फार सातत्याने त्याच्या मागं लागलेत आणि पुरत असं घेऊन येत आहे. आता 175 किलोमीटर लांबची योजना आहे आणि शहरामध्ये जवळजवळ 500 किलोमीटर ही योजना वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी काम आहे. काम खूप मोठं आहे म्हणून वेळ लागतो आहे. आणि अर्थात काही ठिकाणी त्याला अडथळे पण निर्माण झाले. तुम्हाला एवढ्या शॉर्ट टाईममध्ये सांगण्यासारखं नाही आहे. पण सर्व अडथळे पार करून आम्ही आता ही योजना पूर्णत्वास आणलेली आहे. सर, तुम्हाला वेळ पण नाही कारण तुम्ही सगळा प्रचार देखील करणं आहे. महत्त्वाचा एक विषय की पाण्याची जे आहे सध्याला पाण्यावर तुम्ही मोठा भर देण्यात आलेला आहे. सौर ऊर्जेवर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. तुम्ही याचा सगळा फायदा या शहराला कसा होईल? पैठण शहर हे या ठिकाणी जायकवाडी धरण खूप मोठ्या प्रमाणात मोठं आहे आणि त्यामधून पाणी इथून फक्त पैठणच नाही तर मराठवाड्यातील 5 जिल्ह्यासाठी पाणी येतं. म्हणून पाण्याचं संवर्धन करून पाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शिंदे गटामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक सध्या हातापायी शिलोडमध्ये पाहायला मिळालेलं आहे. पैशाच्या वादावरनं भारतीय जनता पार्टी पैसे वाटते म्हणून त्या ठिकाणी वाद झाला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे
सिल्लोडमध्ये कुणाचं जास्त भांडणं कोण करू शकतो? माजी मंत्री अब्दुल सत्तार हेच अत्यंत ॲग्रेसिव्ह नेता आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टी तिथं नंबर 2ला ह्याची आम्हाला कल्पना आहे. तिथं फक्त 6 ठिकाणी आम्ही लढतो आहे. पण भारतीय जनता पार्टी आता त्या भारतीय जनता पार्टीच्या मुळ्या संपूर्ण जनतेमध्ये पसरले आहेत. म्हणून तिथं सुद्धा आम्हाला यश मिळेल. तुम्ही शिंदेगडाचा बदला घेतला किंवा ज्यामध्ये रत्नागिरीमध्ये काढलं होतं भारतीय जनता पार्टीने काढलं होतं. अशी अजिबात नाही आहे. आम्हाला आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या विरोधात बोलायचं नाही. विकासावर तुम्ही भाषणं करा आणि विकासावर आम्ही भाषणं करतो आहे. म्हणून आम्ही आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री किंवा कोण्याही नेत्याच्या विरोधात काही बोलणार नाही आहे. आम्हाला विकास करायचा आहे, ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, नगरपालिकेचा विकास करायचा आहे. म्हणून हे आणि 2 तारखेनंतर परत आमची महायुती आहेच. मनधरणी होत नाही का स्थानिकला पण? सध्या काही नाही. सध्या आम्ही आमचे वेगळे लढणार आहोत. नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही ज्या ठिकाणी युती त्या ठिकाणी युतीमध्ये करू, पण ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत करू. मात्र आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांच्यामध्ये मतभेद झाल्याचंही सध्या पाहायला मिळत आहे. story.com साठी मी देवराज रे, छत्रपती संभाजीनगर, पैठण.